तर सगळ्यांना आता परत एकदा मी आता जोश चेक करणार आहे, कारण त्यामध्ये आलेले लोक आहेत आपले आरसीएमचे. मी सगळ्यांना एकदा परत एकदा चान्स दिला आहे सगळ्यांना. जय आरसीएम. आणखी एकदा बघायचं. येस, 1 2 3. व्हेरी गुड. हे अभियान याच जोशमध्ये सगळीकडे पसरत आहे. तर आजचा जो कार्यक्रम आहे, आता जो सेमिनार आहे, सर सगळ्यांनी खुर्च्या कव्हर करायचा आहे. बघा तिथे 3 खुर्च्या सुटलेल्या आहेत. 100% सांगतो का ही खुर्च्या सुटू देऊ नका, कारण कसं आहे, पुन्हा एखादी व्यक्ती येणार त्या खुर्च्यामध्ये बसायला जाणार, डिस्टर्ब होतो प्रोग्राम. येस सर, बसून घ्या. या समोर यायचं सर्वांनी, या समोर या काही लोकांनी खुर्च्या कव्हर करा. सर तुम्ही खुर्च्या कव्हर करा. येस. तर सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आरसीएमच्या सॉंगची सुरुवात करणार आहे. म्यूजिक वाले कहाँ पर है, उनको 2 मिनट में बुलाओ, उनको यहाँ पे. यस सर, आरसीएम का सॉन्ग है, दिखाना है. यस, और हम तालियों के साथ दिखाएंगे. यस, थैंक यू. सो आज का अवसर बड़ा निराला है. आज का अवसर बड़ा निराला है. आज यहाँ पर नूर बरसने वाला है. यस, आज का अवसर बड़ा निराला है. आज यहाँ पर नूर बरसने वाला है. आरसीएम का कार्यक्रम अभी शुरू होने वाला है. एक बार जोरदार तालियां चाहिए. तो कहते हैं ना, लक्ष्य न ओझल हो ना पाए, कदम मिलाकर चल. लक्ष्य न ओझल हो ना पाए, कदम कदम मिलाकर चल. सफलता तेरी कदम चूमेगी आज नहीं तो कल. सो मैं धनंजय जाधव रॉयल कैचर लातूर से बिलोंग करता हूँ. आप सबका इस नए भारत का निर्माण, इस अभियान में आपका सबका वेलकम करता हूँ. एक जोरदार इस नए भारत का निर्माण अभियान के लिए. तो आज के इस सेमिनार के मेन गेस्ट है मेरे महागुरु है. उनका नाम लेने की मेरे में हिम्मत नहीं है. ऐसे महागुरु का हमको टाइम मिला है. लातूर के लिए बहुत दिनों के बाद उनका यहाँ पे वेलकम हुआ है. तो हम उनको बुलाने से पहले उनके बारे में जो बात करना चाहते हैं. वो ऐसे व्यक्ति रहे हैं, उन्होंने सैकड़ों लोगों की जिंदगी अब तक बदली है. हजारों लोगों की अभी जिंदगी बदल रहे हैं और लाखों लोगों की अभी जिंदगी बदलने वाली है. वैसे हमारे गेस्ट है, उनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए कि नहीं? जोरदार होनी चाहिए. तो उनका नाम है एस.एस. कादरी सर, जो कि उज्जैन से बिलोंग करते हैं और वो स्टार यमराज है, बहुत बड़ी टीम है. और पहले से ही गवर्नमेंट टीचर थे. टीचर मालूम है आपको, शिक्षक बोलते हैं, मालूम है? यस. सो टीचर थे, गवर्नमेंट टीचर मतलब नॉट अ जॉब. यस. तो उन्होंने गवर्नमेंट टीचर का जॉब छोड़ के इस अभियान में फुल टाइम में है. बहुत बड़ा लेवल है उनका. तो हम उनको पहले वेलकम करेंगे. यस. तो वेलकम करने के बाद हम अपने प्रोग्राम को स्टार्ट करेंगे. तो इनका वेलकम करने के लिए, ग्रेट वेलकम करने के लिए मैं सबसे विनती करता हूं, क्योंकि मेरे अकेले में तो हिम्मत नहीं है उनको बुलाने के लिए. मुझे आप सबकी ताकत लगती है. तो सबको एक जगह पे खड़े रहना है. हम उनको बुलाएंगे सब तालियों के बीच में. यस, कहते हैं ना. यस, सर को हम बुलाएंगे. थैंक यू अमर सर. तो जैसे ही हमारे देश की संस्कृति है, भारत की संस्कृति है, जैसे हम दिन की शुरुआत करते हैं हमारे राष्ट्रगीत से करते हैं, हमारी संस्कृति है.
वैसे ही अपने नए भारत का निर्माण, जो ये फंक्शन है, जो ये प्रोग्राम है, उसकी शुरुआत हमारे प्राण गीत से शुरू होती है। तो हम प्राण गीत के लिए रिक्वेस्ट है सबको, सभी उबे आपण राहायचं, मला खड़े रहना है, सब बिल्कुल खड़े रहना है। यस, सो अभी सबका तो सबके पास मोबाइल भी है, वो भी रिक्वेस्ट करता हूँ साइलेंट करना है पहले, क्योंकि बीच में डिस्टर्ब नहीं होना चाहिए। यस, तो प्राण गीत शुरू हो जाएगा। यस सर, प्राण गीत शुरू कीजिए सर। थैंक यू, बैठना है। तो ये नए भारत का निर्माण, सबने तो आपने प्राण गीत सुन लिया, सबको तो मालूम ही है, उसी में अपना कंसेप्ट है, जो नए भारत का अभियान क्या है, उसी में सबका विश्लेषण है। तो मैं पहले सबको 2 मिनट के अंदर मैं मेरा अपने आरसीएम का प्लान क्लियर कर देता हूं, ताकि आगे की कार्रवाई हमारे महागुरु कर सके। तो मैं 2 मिनट में अपना आरसीएम का प्लान क्या है, ये अभियान क्या है, एक 2 मिनिट में बताता हूं मैं आपको। नवीन लोकांनी लक्षात घ्यायचं आहे, आरसीएमचं अभियान काय चालू आहे सांगतो थोडक्यात। मार्केटमध्ये एक चुकीची पद्धत आहे, अनुचित व्यापार पद्धती म्हणतो, ज्याला चुकीची पद्धत म्हणतो, आपण सर्वजण वापरणारे आहेत, बरोबर का? सकाळी झोपेतून उठले की आपण पेस्ट वगैरे वापरतो का नाही? आपण वस्तू वापरतो आपण घरातल्या 100%। इथं कुणी आहे का मी पेस्ट वापरत नाही, आंघोळीचं साबण वापरत नाही म्हणणार? कोणी नाही, सगळेजण आपण वापरणारे आहेत। म्हणजे आपण कोण आहेत? सर्वजण कोण आहेत? बोलत चला सगळ्यांनी, जर आवाज निघाला पाहिजे। दुपारून नाश्ता आहे सगळ्यांना, लक्षात घ्या। तर वस्तू कुठे तयार होते, आपण वापरतो ते? मी काही बोलत नाही, तुम्ही बोलताय बरं का, फास्ट बोलायचं आहे, आपल्याला वेळ कमी आहे। वस्तू तयार झाली कंपनीतून, बरोबर आहे? आपण कस्टमर आहेत, आपण कंपनीतून आणतो का? आणतो आपण कुठून? किराणा दुकानदाराकडून, ज्याला रिटेलर म्हणतो, ज्याच्यातून आपण एमआरपी ने वस्तू आणतो, बरोबर आहे का नाही? पण एखाद्या वस्तूवर एमआरपी 100 रुपये असेल तर 100 रुपयात तयार होत नाही, झालं 50 रुपये तयार होते, मान्य आहे? तयार झाले 50 ला, एमआरपी 100 रुपये लिहिले। आता बघा, किराणा दुकानदार पण घरी तयार करत नाही, त्याला मोठ्या दुकानातून आणते, त्याला म्हणतो आपण होलसेलर। त्यांना आणते डीलर डिस्ट्रीब्युटर कडून, त्यांना आणते मोठ्या स्टॉकिस्ट कडून, त्यांना आणते एजंट लोकांकडून, आणि मध्ये त्याची पब्लिसिटी करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी हिरो हिरोईन असतात, ज्याला आपण म्हणतो ऍडव्हर्टाइजमेंट, आणि इथं असते कंपनी। मान्य आहे का? बरोबर आहे?
आता विचार करा, 50 ला तयार झाली, 100 रुपये एमआरपी लिहिली, 50 रुपये एक्स्ट्रा लिहिले, का बरं लिहिले हो? 50 रुपये तयार लिहिली, एमआरपी 100 रुपये लिहिले, 50 रुपये एक्स्ट्राच लिहिले ना. का लिहिले? या लोकांना वाटण्यासाठी. या सगळ्यांचा फटका कुणावर बसतोय? त्या एंड कस्टमरला, शेवटच्या कस्टमरला. याला म्हणतात चुकीची पद्धत, ज्याला रॉंग कन्सेप्ट मार्केटिंग म्हणतात. मग या कंपनीने काय म्हणली बाबा, वस्तू तयार करणारी कंपनी आणि वापरणारा कस्टमर दोनच माणसं महत्वाचे आहेत. वस्तू तयार करायची, सीधा डायरेक्ट कस्टमरला देऊन टाकायची. मग मला हाला म्हणत आपले इथं 50 रुपयाची जात होती तर वाचले का नाही? का मिडल मॅनला जात होते तर वाचले. तर या कन्सेप्टलाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग मेथड, ज्यालाच आपण म्हणतो राईट कन्सेप्ट मार्केटिंग, व्यापार करण्याची योग्य पद्धत. योग्य पद्धतच आहे ना. जसे की प्लॉट घेणारा, प्लॉट विकणारा, बरोबर आहे की नाही? दोन माणसं मध्ये एजंट घुसला, किंमत वाढली, पण दोन महत्वाचीच माणसं आहेत, बरोबर आहे. पण घेणाऱ्यालाच फटका पडतो कधी पण. मग इथं कंपनीने काय केली? राईट कन्सेप्ट मार्केटिंग केली, ज्याला डायरेक्ट सेलिंग मेथड म्हणतो. कंपनी टू कस्टमर डायरेक्ट थेट विक्री म्हणतो. आता इथे जे 50 रुपये जे चालले होते, इथं वाचले कोणाचे? वाचले कस्टमरचे वाचले. त्याच कस्टमरचे वाचलेले 50 रुपये जे वाचलेले, त्याच मध्ये कंपनीने काय केले? एक सिस्टम लावली, ज्याला अभियान तयार केली, नए भारत का निर्माण. ज्या अभियानाचं नाव आहे नए भारत का निर्माण, ज्यामध्ये गव्हर्नमेंटचा स्वतः सपोर्ट आहे. का सपोर्ट आहे? का बरं आहे? गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन खाली, शासनाच्या मान्यतेखाली हा अभियान चालतो, ज्यामध्ये काही कंपन्या काम करतात. त्यामध्ये भारताच्या पण काही कंपन्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी आणि टॉप मधली कंपनी आहे. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे आपल्या कंपनीसाठी, जोरदार टाळ्या. आता 50 रुपये जे आले त्या अभियानातून कसे वाटप करतात? आपल्या कंपनीचे मेन 3 मुख्य उद्देश आहेत, ज्याला आपण म्हणतो स्वास्थ्य रक्षा, स्वावलंबन आणि महिला सशक्तीकरण. त्या तिन्ही पण विश्लेषण आपले महागुरु आपल्याला करतील. आता 50 रुपये कंपनी काय करते, कसे वाटप करते, थोडस दुष्परिणाम सांगतो थोडक्यामध्ये. आता हे मधले लोक असल्यामुळे, मिडल मॅन असल्यामुळे इथे दुष्परिणाम काय होतात? हे लोक पैसेच कमवायला बसलेले आहेत की नाही? ते मिक्सिंग करू शकतात मटेरियलमध्ये, भेसळ करू शकतात. 100% भेसळीचे भरपूर न्यूज आपल्याला ऐकायला भेटतात. आपल्याकडे मधले लोक कोणीच नाहीत, भेसळीचा प्रश्नच नाही. त्यानंतर आपल्याकडे जाहिरात करण्यासाठी लोक कोणी नाही. त्यामुळे आपली वस्तू एक क्वालिटीची आहे, शुद्ध आहे, भरपूर फायदे आहेत त्यामध्ये. फक्त मोजके मी 3 ते 4 फायदे सांगतो. इथे फक्त आपल्याला दुकान बदलायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. अभियानामध्ये सामील होण्यासाठी 1 रुपये फीस नाही, फ्री. लक्षात घ्या, फ्री शब्द कळतो का? फ्री मध्ये रजिस्ट्रेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही जेव्हा अभियानामध्ये सामील होतात तुम्हाला मटेरियल शुद्ध भेटतं, क्वालिटीचं भेटतं. त्यासोबतच आपण जे काही तुम्ही राशन भरतात, काही मटेरियल भरत असताल, समजा एक साधारणतः 3-1 हजाराचं मटेरियल जर समजा साधारणतः भरलात, मार्केटमध्ये जर भरलो, तर याच्यावर काही भेटतं का? आपल्याला भेटत नाही. ह्याच्यावर आपल्याला फ्री मध्ये रजिस्ट्रेशन झालं है ना, पक्क बिल भेटलं. आणि भारताची कंपनी आहे, कुठली आहे? बरोबर आहे. चला, तर त्यासोबत आता ही फायदा काय? त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट भेटते. किती? 10 ते 20%, जवळपास 600 रुपये, जवळपास 36चा माल तुम्हाला 3000च्या जवळपास पडतो. हिशोब जर काढला तर त्याच्यावर तुम्हाला जवळपास 1,500 पॉईंट जमा होतात साधारणतः, कमीत कमी. आणि त्याच पॉईंट वरती 2% ते 22% जे काही परफॉर्मन्स बोनस आहे, त्या हिशोबाने आपल्या अकाउंटला 50, 60, 80, 100 जे काय असेल ते कॅशबॅक जमा व्हायला सुरुवात होतो. चांगली गोष्ट आहे की नाही? काय झालं पाहिजे की नाही? काय झालं पाहिजे? 100%. मग आता मला सांगा तुम्ही, आता मार्केटमध्ये आपण दर महिन्याला खरेदी करतोय, 10-20 वर्षापासून खरेदी करतोय. एका महिन्यामध्ये मटेरियल लागणारच आहे, पुढच्या महिन्यात लागणारच आहे. आज पेस्ट मिळाला असलं पुढच्या महिन्यात लागणारच आहे. मग तुम्ही दुसऱ्या महिन्यात खरेदी करणार का नाही? मग काय करणार? फ्री मध्ये रजिस्ट्रेशन आहे, मटेरियल क्वालिटीचं आहे, शुद्ध आहे, सगळ्या गोष्टी शुद्ध आहेत. तर तुम्ही दर महिन्याला तुम्ही खरेदी करत गेलो, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा, 5वा आणि 6वा. या सर, या समोर या सर, या. हमारे नए भारत का निर्माण अभियान में सबके एक महागुरु और एक आए हैं, उनकी एंट्री हो गई है. जोरदार तालियों के साथ उनका वेलकम करेंगे, जोरदार तालियों के साथ. यस, बीड़ से है, नए भारत का निर्माण अभियान में सर का बहुत बड़ा काम है. चलो, थँक यू. तो बघायचं आपल्याला कुठपर्यंत होतो. आपण पहिल्या महिन्यात खरेदी केली होती, आपण वापरलं मटेरियल. दर महिन्याला आपण मटेरियल वापरत गेलो.
जसे तुमचे 6 महिने झाले, मला सांगा तुम्ही दर महिन्याला आपल्या डिस्काउंट मध्ये मटेरियल भेटत आहे, म्हणजे आपल्याला फायदा झाला का नाही? की झाला फायदा? 3600 रुपये 600 रुपयाने जर पकडलं तर 3600 रुपये, 50-100 कधी 80,000 असं जर कॅशबॅक पकडलं तर जवळपास 300 ते 400 रुपये जमा होतात का नाही? होतात. किती झाले कॅल्क्युलेशन? 4000 रुपये. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन सांगतोय, कमीत कमी मध्ये आकडा सांगतोय. आता सर एवढा फायदा झाला, ते पॉईंट कशासाठी लिहिला? बरोबर नाही? ज्याला आपण परचेज व्हॅल्यू म्हणतो आपण, ते पीव्ही कशासाठी लिहिला? तर या पीव्हीच्या हिशोबाने तुमचे 6 महिने कंप्लीट झाल्यामुळे कंपनी तुम्हाला जवळपास 1800 1000चा एमआरपीचा माल फ्री देते. किती एमआरपीचा म्हणलं? जोरदार टाळायला पाहिजे, जोरदार. जवळपास 5,500 ते 6,000 रुपयाचा आपला फक्त फायदा झाला, फक्त या अभियानामध्ये सामील होऊन दुकान बदलून. काही वेगळं केलं का आपण जगापेक्षा? काही वेगळं केलं नाही. भरपूर लोक आहेत या अभियानामध्ये सामील आहेत, ज्यांनी दुकान बदलले आणि ह्या पद्धतीनं ऑफर घेत आहेत. तरी कंपनी कुठून देत आहे एवढं फ्री सगळं डिस्काउंट, मटेरियल, क्वालिटी विलिटी कुठून देत आहे? हे जे मध्यस्थी लोकांना जात होता पैसा, तोच वाचून कंपनीने इथं दिलेले आहे, त्यावरतीच अभियान तयार केलेलं आहे. आणि याच्या सोबतच शेवटचं एक आहे फायदा. फायदा काय आहे? या अभियानामध्ये काम करून त्याच्यावर आपण काही पैसे सुद्धा कमवू शकतो, मानधन कमवू शकतो. काय झालं पाहिजे की नाही? आता पैसे येईल म्हणून. तर इथपर्यंत लक्षात आलं? अभियानामध्ये सामील होण्यासाठी किती रुपये लागतात? व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी, जोरदार टाळ्या. हे सिंपल अभियान आहे. आता हे अभियान भारतभर कसं चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, आता सगळ्यांना एवढं लक्षात आलं. सिंपल प्लॅन तर लक्षात आलं. अभियानामध्ये सामील होण्यासाठी काहीच नाही. अभियानामध्ये सामील झाल्यानंतर एवढे सारे आपले फायदे आहेत. यस. मग आता अभियानामध्ये सामील झाल्यानंतर काही व्हायटल पिन आहेत. 2 मिनिटांमध्ये ते व्हायटल पिन सांगतो, सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला पैसे भेटतात. सिंपल. आता आपल्याकडे तुम्ही म्हणलं मी 3,000ची खरेदी केल्यानंतर किती पॉईंट होतात? 1,500 1,500 निम्मे कमीत कमी. तसं आपल्याकडे काही व्हायटल पिन आहेत. सर पैसे कसे येतात? सगळ्यांचा प्रश्न असतो, सगळ्यांचा प्रश्न. सगळ्यांनी डोक्यात फक्त हेच ठेवा, कशा पद्धतीने पैसे येतात काय नाही ते. आपल्याकडे 2 ग्रुपवरती पैसे भेटतात. 2 ग्रुपवरती सुद्धा पैसे भेटतात. कमीत कमी 2 ग्रुपवरती, कमीत कमी 2 ग्रुपमध्ये पैसे भेटतात. इथं तुम्ही स्वतः यू आहेत आणि तुम्ही 2 ग्रुप या ठिकाणी सामील केलात. तुम्ही त्या 2 ग्रुपमध्ये जे काही टर्नओव्हर चाललेलं आहे त्यावरती पैसे भेटतात. मी इथं काय करतो, पिन लेवल लिहितो. मी पहिली पिन. जुन्या लोकांनी बोलत राहायचं आहे फटाफट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा 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 हा. आणि बस इथपर्यंतच घ्या. नवीन लोकांना इथपर्यंतच घ्या. आजच्या काळामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट म्हणा किंवा मोठ्या मोठ्या इंजिनियरची जरी पगार म्हणलं ना, त्या स्टार लेवलच्या पिन वरती सुद्धा 35,000पर्यंत इन्कम जातोय. किती? बस झालं नाही एवढं तरी? बदल की एवढं तरी? कोण द्यायला तुम्हाला फुकटमध्ये एवढे? तर इथपर्यंत आपण समजून घेऊयात. चला, बिगिनर पिन साठी काय क्रायटेरिया सांगतो. इथे लिहितो मी टोटल पीव्ही, टोटल पीव्ही. आणि त्या बी लेग म्हणजे किंवा कुठल्याही एका लेग मध्ये, कुठल्याही एका बाजूला, सोप्या भाषेमध्ये तुमच्या कुठल्याही एका बाजूला. आणि इथे लिहितो मी इन्कम. याच्यावरच आपला सगळा प्लॅन आहे. लक्षात घ्या, अभियानाचं सगळं आहे. टोटल पीव्ही पाहिजे 20,000. आपल्याकडे काय म्हणलो, 100 रुपयाची खरेदी झाली त्याचे 50 पॉईंट बनतात. बरोबर का? कमीत कमी 50 पासून 75 पॉईंट बनतात. किती? काय लोक म्हणतात भरपूर काय विषय आहे ते 75 पर्यंत पॉईंट बनतात. जसंही आपला स्वतःचा, कसं इथं खाली होतं स्ट्रक्चर, इथं खाली लिहितो मी स्ट्रक्चर. ए ग्रुप, बी ग्रुप. जसंही तुमच्या स्वतःचा आणि ए ग्रुपचा आणि बी ग्रुपचा सगळा मिळून जसंही 20,000 पीव्ही झालो आणि त्याच्यामध्ये दुसरी एक अट आहे, त्याच्या दुसऱ्या कुठल्याही एका बाजूने कमीत कमी 5,000 पीव्ही पाहिजे. किती? तेव्हा आपण बिगिनर होतो तेव्हा आपलं इन्कम होतं 1,000, जवळपास 1,000च्या जवळपास होतं इन्कम. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर येतो स्टार्टर. त्याच्यानंतर येतो स्टार्टर. लोक म्हणतात ना अभियानामध्ये सामील झाल्यानंतर पैसे कसे भेटतात, त्याच्यावर कसं तुम्ही फक्त तुमचा ग्रुप चेक करत राहा.
की कोणत्या बाजूने कसा येत आहे. दोनच ग्रुप आहेत ना खाली आपल्या, एका खाली एक चेक करायचं आपल्याला. दुसरी आहे स्टार्टर, त्याची अट आहे टोटल पीव्ही पाहिजे 40,000, त्याच्यामध्ये एका बाजूला कमीत कमी पाहिजे 10,000, त्याच्यामध्ये स्वतःची पण खरेदी पकडली जाते. तेव्हा होतं स्टार्टर आणि इन्कम जवळपास 1,500 ते 2,000च्या जवळपास होतं. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर येतो ओपनरला टोटल पाहिजे पीव्ही 70,000 आणि एका बाजूला कमीत कमी पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःची पण खरेदी येते 20,000 पीव्ही. इन्कम होतं जवळपास 4 ते 5,000 जवळपास 4,000 रुपये पकडून चला. काय झालं पाहिजे 4,000 म्हणल्यावर होता मोठी गोष्ट आहे 4,000 मध्ये. पण काही लोकांना बोर वाटत असेल तरी पण लक्षात घ्यायचं आहे, पैसे म्हणल्यानंतर समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ईगल पिनला टोटल बिझनेस पाहिजे 1,15,000 पीव्ही, त्याच्यामध्ये सेकंड लेग मध्ये पाहिजे किती, कोण म्हणले 20,000, 30,000 का, व्हेरी गुड. आणि इन्कम जवळपास 7,000 जवळपास. त्याच्यानंतर येतो रनर 1,00,000, कमीत कमी 40,000 पीव्ही, इन्कम होतं किती 10 ते 12,000 रुपये धरून चला. विनर 2,60,000 पीव्ही, सेकंड लेग मध्ये कमीत कमी 50,000 पीव्ही, जवळपास इथं 14 ते 15,000 इन्कम धरून चालायचं. इथं 10 भेटतो. चला स्टार पिनला 3,50,000 पीव्ही आणि सेकंड लेग मध्ये आणि इन्कम किती म्हणलं जवळपास 25 ते 30,000 धरून चालायचं. लक्षात आलं का. अभियानामध्ये सामील झाल्यानंतर काय काय फायदे झाले, मटेरियल शुद्ध भेटलं, फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन झालं, 7व्या महिन्यात माल फ्री भेटलं, बरोबर आहे की नाही, डिस्काउंट भेटलं, भारताची कंपनी आहे, पक्क बिल भेटलं आणि आपल्या अभियानामध्ये आपल्याला सामील व्हायला चान्स भेटला. आणि अभियानामध्ये सामील झाल्यानंतर त्याच्यामध्ये सेवा देऊन काही काम करून हे 4 पैसे पण आले आपल्या ग्रुपवरती, लोकांना फक्त रेफर केल्यामुळं. तर हे आपलं अभियान आहे, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यानंतर हे अभियान भारतभर कसं चालू आहे, काय नाही, कुठल्या लेवलवर चालू आहे आणि यामध्ये जवळपास 70% आपले लीडर्स आहेत. लीडर्सला पण एक ट्रेनिंगचा भाग म्हणून आपण आपल्यासाठी सगळ्यांसाठी महागुरूंचा वेळ घेतलेला आहे. अगोदर आपण त्यांना इन्व्हाइट करूयात. इन्व्हाइट करून आपण त्यांच्याकडून आपण ऐकूयात की नए भारतीय निर्माण अभियान कसं चालू आहे भारतभर. तर आपण सगळ्यांनी तर त्यांना आपण वेलकम करायचं आहे, जोरदार वेलकम करायचं आहे, जोरदार. कारण की सगळेजण जांभळ्या देत आहेत. यस, सगळेजण तयार आहेत का. यस. सर ने भी एक सपना लिया था कि मेरा भी ये काम जो मेरा तो अच्छा हो रहा है, मतलब एक सोच अलग ही रहती है. जो हम बोलते हैं ना, टीचर लोग जब भी विद्यार्थी लोगों को पढ़ाते हैं तो उनके मन में अलग सी भावना होती है. हर एक बच्चा पढ़ सके, हर एक बच्चा पढ़ना चाहिए, हर एक बच्चा आगे जाना चाहिए, ये सोच उनकी विद्यार्थी के लिए थी. लेकिन उन्होंने इस अभियान में आए तो हम सब भी उनके लिए विद्यार्थी है. उन्होंने हम सब के लिए ऐसी सोच रख के उन्होंने एक मशाल लेके नए भारत का निर्माण अभियान का इधर से शुरुआत किया था, उदगीर से, और पूरे भारत में अभी चल रहा है. पूरे भारत में उनका नाम इधर नहीं, पूरे भारत में जाना चलता है. हम सबके लिए गर्व की बात है. ऐसे वैसे बंदे नहीं है, उनका टाइम तो ऐसे मिलता ही नहीं है. हम उनके सामने कुछ भी नहीं है. तो ऐसे हमारे महागुरु है. तो कहते हैं ना, अच्छे वक्त में हमारे साथ जो रहते हैं उनको रिश्ते कहते हैं. अच्छे वक्त में हमारे साथ जो रहते हैं उनको रिश्ते कहते हैं. लेकिन हमारे बुरे वक्त में भी हमारा साथ नहीं छोड़ते, उनको फरिश्ते कहते हैं. वैसे हमारे आरसीएम अभियान के फरिश्ते, सबके चाहने वाले, गुरुओं के गुरु, महागुरु हमारे एसएस कादरी सर, हम उनको इन्वाइट करने जा रहे हैं. प्लीज वेलकम एसएस कादरी सर, प्लीज वेलकम.